ही संघाचा थोडंसं कंपॅरिझन केलं तर अतिशय फलंदाजी असो गोलंदाजी असो जाऊयात मॅच कडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. अर्थातच वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. या संध्याकाळच्या सत्रामध्ये कोण सामना जिंकेल हे बघावं लागेल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. अजय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. सुपरवाइज कसारा संघाकडनं चेतन आणि निलेश. गेल्या मॅच मध्ये अफलातून फलंदाजी या दोन फलंदाजांकडनं बघायला भेटते. परंतु मॅच मध्ये तुमचा भविष्यकाळ आणि तुमचा भूतकाळ हे काही ठरवत नसतं. जर तुम्ही वर्तमान काळात काय करत आहात याच्याकडे सर्वांचं लक्ष असतं. जाऊयात मॅच कडे. स्ट्राईक ऑन चेतन, स्ट्राईक ऑन फलंदाज. पहिला चेंडू अफलातून आहे कारण थोडंसं अवे फ्रॉम द बॉडीला चेंडू ट्रॅव्हल झाला. निर्धाव चेंडूची सांगता. थोडंसं सुंदर सुरुवात करतील गोलंदाज अजय. पहिला चेंडू निर्धाव. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक. अर्थातच डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, एक डीप मिड विकेट मध्ये आहे. यावेळी शॉट ऑफ लेन भरपूर समाचार घेतलाय. क्षेत्ररक्षक मात्र धावतील. चेंडू मात्र पळतोय आणि जवळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या आवाक्याच्या बाहेर. अर्थातच चेंडू सीमारेषा पार येतोय चौकार. व्हॉलंटियर आपण आपली जागा भूमिका आपण व्यवस्थितरित्या पार पाडा. यावेळेस आउटसाइड दिले एक्स्ट्रा. पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. कारण गेल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर थोडंसं प्रेशर रिलीज झालं असेल गोलंदाज अजयवरती आणि त्यानंतर मात्र थोडं आउटसाइड दिले एक्स्ट्रा बघायला भेटला. अर्थातच वाईट चेंडू. धावसंख्येचा विचार करायला गेले तर 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात सुपरवाइज कसारा संघाच्या. यावेळेस हुक अर्थातच पूल केलाय आणि पॉवरफुल येत आहे षटकार. तू कशी दिसतेस माहितीये का? माकडा सारखी दिसते तू. माकडा डीजे अमित. नी जी चुकी केली आहे अर्थातच क्रिकेट आहे इथे चुकीला माफी नाही आणि भरपूर मोठी चुकी मी मानेन. कारण ज्याप्रमाणे फलंदाजी चालू आहे त्याचप्रमाणे इथे चेतन याला जीवदान देत आहेत. खऱ्या अर्थाने कुठेतरी दहिगाव संघ संकटामध्ये असेल. टोटली धावसंख्या झाली आहे 12 धावा. 4 चेंडू टाकले गेलेत. 5वा चेंडू निलेश. यावेळेस पायावरती आदळतोय चेंडू. अर्थातच लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या झाली 13 धावा. नक्कीच संध्याकाळचं सत्र आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र थोडेसा हवेचा झोत पश्चिमेकडून पूर्वेला बघायला भेटतोय आणि त्याचाच काहीसा फायदा फलंदाज घेत आहेत. यावेळेस शॉट ऑफ लेंथ होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू मात्र निर्धाव टाकला जातोय आणि एका षटकाच्या अखेरीस
टोटल धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 13 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या त्या सुपरवाईज कसारा संघाच्या. अफलातून मॅच होईल कारण दोन्ही बलाढ्य संघ अर्थातच बेस्ट वर्सेस बेस्ट बघायला भेटतंय आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि जवळजवळ आजच्या दिवसाचा विचार करायला गेला तरी या सामन्यासाठी भरपूर प्रेक्षक वर्ग आपल्याला यावेळेस बघायला भेटत आहेत. गोलंदाजी मार्कवर विकी. पहिला चेंडू बॅटला ब्रोश होऊन मात्र 30 यार्ड सर्कलमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. स्वतः यष्टीरक्षक चेंडू कॅरी करतायत. एक धाव मात्र पहिल्या चेंडूवरती मिळेल. टोटली धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 14 धावा. यावेळेस स्ट्राईक रोटेट करून दिली जाते. नक्कीच स्ट्राईक एंड वरती निलेश या फलंदाजाला आणला जाते. यावेळेस शॉट ऑफ लेंथ आणि जवळजवळ अंतर बघावं लागेल. इथे चुकी करेल. परिणाम स्वरूपी 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. याला म्हणतात प्रयत्नाला भाग्याची साथ. यावेळेस थोडंसं कमबॅक करतायत गोलंदाज विकी. नक्कीच एक चुकी केली आहे दहीगाव संघाकडनं कारण दोन्ही फलंदाजाला मी म्हणेन जीवदान मिळालंय आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेणार का हे बघावं लागेल की कमबॅक करेल गोलंदाज विकी. मॅडेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. 3 चेंडू टाकले गेले. 7 धावा खर्ची करतायत. दरम्यान चौथा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ होता. इथे संधी आहे. क्षेत्ररक्षक खाली सागर आणि सुंदर झेल टिपतील. यस थँक्यू डीजे. ज्याप्रमाणे शिखर धवन 4 धावेने अकाउंट ओपन करतो त्याचप्रमाणे संतोष यांनी 4 धावेवरती अकाउंट आपलं वैयक्तिक ओपन केलं. टोटली धावसंख्या झाली आहे 24 धावा. नक्कीच वाटलं होतं बॅक टू बॅक 2 विकेट्स गेल्यानंतर थोडं सिंगल डबल येईल परंतु संतोष मात्र थांबणार नाहीत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. गॅपचं प्रदर्शन बघायला भेटलं. शेवटच्या मोमेंटपर्यंत झुंज देत होते क्षेत्ररक्षक परंतु अडवू शकले नाहीत. अर्थातच 4 धावा मिळाल्या शेवटच्या चेंडूवरती. टोटली धावसंख्या झाली आहे 24 धावा.
2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 24. अर्थातच 12.00 ची सरासरीने इथे धावा काढल्या जात आहेत. अर्थातच जर 12.00 च्या सरासरीने धावा काढल्या जातील तर मात्र 5 षटकामध्ये 60चं टार्गेट नक्कीच असू शकेल. परंतु येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय समीर. ऑन स्ट्राईक फलंदाज संदीप आपण पाहू शकाल सुपरवाईज कसारा संघाकडनं. यावेळेस फील्डमध्ये थोडंसं गती परिवर्तन केलं जाते कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक संपुष्टात आलेत. डीपमध्ये 5 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत आणि समीर प्रत्येकी विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. आणि इथे अजय चुकी करतोय जे भूमीला प्रदान केलं जातंय. इझिली घेण्याच्या प्रयत्नात थोडंसं शेवटच्या मोमेंटला नजर हटी तर दुर्घटना घटी असं काहीसं बघायला भेटलं. डॉक्टर जाधव यांच्याकडनं समीर या गोलंदाजाने जर विकेट्स मिळवला तर 100 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. या वेळेस 30 यार्ड सर्कलमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. एकही धाव काढली जात नाहीत. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता म्हणावी लागेल. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय. नक्कीच आउट ऑफ द पार्क. मिळाले 6 धावा षटकार. यस थँक्यू डीजे. अफलातून फटकेबाजी चालू आहे सुपरवाईज कसारा संघाकडनं कारण 2 विकेट्स अर्थातच सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा फटकेबाजी करतायत. संदीप यावेळेस मिस टायमिंग आहे. इथे चुकी करणार नाही कुणाल. सुंदर झेल टिपतोय फलंदाज बाद. यस थँक्यू डीजे. सुंदर झेल. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये जीवदान मिळालं होतं त्यानंतर मात्र कोणतीही चुकी बघायला भेटली नाही कारण त्यांना सुद्धा नंतर ठाऊक झालंय चुकीला माफी नाही या क्रिकेटमध्ये. त्यानंतर मात्र चुका मात्र होत नाहीत दहेगाव संघाकडनं आणि जवळजवळ झेल टिपला. अर्थातच विकेट्स मिळाली समीरला. 100 रुपये मात्र अकाउंटमध्ये जमा झाले आहेत. धावसंख्या झाली आहे 32 धावा सुपरवाईज कसारा संघाची. प्रगतीपथावरती आपण पाहू शकाल 3रं षटक. समीर गोलंदाज 3ऱ्या चेंडूवरती सफलता मिळवतोय. 4 चेंडू टाकले गेले या षटकामध्ये 8 धावा खर्च करतायत. अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेस स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहेत संतोष कारण 1 चेंडू फेस केला होता तो सुद्धा चौकार लगावला होता. यावेळेस संधी आणि संधीचा सोनं होत आहे. फर्स्ट स्लिपरला 1 क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता त्याचाच काहीसा यूज अर्थातच वापर होत आहे. फलंदाज बाद. DJ Vaibhav in the mix. धावसंख्या झाली आहे 32 धावा आणि जवळजवळ 2 सफलता मिळवत आहेत गोलंदाज समीर आणि जवळजवळ 200 रुपये अकाउंट मध्ये जमा झाले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र पार्टनरशिपची गरज असेल भरपूर सुपरवाईज कसारा संघाला कारण जवळजवळ 3 फलंदाज पॅव्हलियनकडे परतले आहेत. अक्षय नवीन फलंदाज आहे. यावेळेस आउटसाइड दिले एक स्टंप. पंचांचा इशारा येतोय. वाईड चेंडू अवांतर धाव.
नक्कीच चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा इनस्विन बघायला भेटला होता, परंतु भरपूर बाहेर होता लेग स्टम्पच्या. अर्थातच वाईट चेंडू दर्शवला. दरम्यान पुढील चेंडू बघूयात. यावेळी शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला फटका सुरेख आहे. अलंग द कार्पेट सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय, परंतु एकच धाबाचं कॉलिंग आणि या एकच धावावरती समाधान मानावं लागलं. या एके धाब्यानंतर टोटल धावसंख्येचा विचार करायला गेला तर 34 धाबा. एक यशस्वी षटक, त्यामध्ये तिसऱ्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर सुद्धा केवळ 10 धाबा तिसऱ्या षटकामध्ये मिळाल्या. टोटल धावसंख्या झाली 34 धाबा. अर्थातच 2 षटकामध्ये 24 होत्या, या षटकामध्ये 10. टोटली धावसंख्या झाली 34 धाबा. अजूनही 2 षटक शिल्लक. थोडेसे चर्चेचं सत्र बनतंय, कारण चौथं षटक हाताळायचं, अर्थातच कोणाला द्यायचं याची डिस्कशन चालू आहे. कोणावरती, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास जतवला जाईल, कारण अजूनही मैदानामध्ये संतोष आणि प्रकाश अजूनही फलंदाजी करतायत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल अक्षय, आणि सॉरी फलंदाजीसाठी पण ऑन स्ट्राईक एंड वरती फलंदाज सुद्धा अक्षय आहे. अक्षय टू अक्षय, कोणता अक्षय वर्चस्व गाजवेल हे बघावं लागेल. चौथं षटक अक्षय या गोलंदाजाकडे चेंडू सोपवला जातोय. पहिल्या चेंडूवरती आगाज एल्गार, अफलातून फटका. यस, इट इज मॅक्झिमम षटकार. यावेळेस मात्र अक्षय जणू काही सांगतोय, मी थांबणार नाही. अफलातून फटकेबाजी. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं जातंय गोलंदाज अक्षय या गोलंदाजाचं. अक्षय टू अक्षय असं बघायला भेटतंय मैदानामध्ये. टोटल धावसंख्येचा विचार करायला गेला तर 40 धावा. यावेळेस 1 धाव मिळेल. थोडंसं कमबॅक. 41 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. दरम्यान तिसरा चेंडू. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू मात्र निघून जाईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं पंपॉल करतील. दुसऱ्या धावेचं कॉलिंग आणि जवळजवळ 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. या षटकामध्ये मात्र 3 चेंडूमध्ये जवळजवळ 9 धावा तर आल्यात आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू. यावेळेस कमबॅक करतील गोलंदाज अक्षय. निर्धाव चेंडूची सांगता. थोडंसं चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर इनस्विन बघायला भेटतोय. धावसंख्या झाली आहे 43 धावा. आणि यावेळेस बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी, कमबॅक करण्याचं काम. अर्थातच धावसंख्येला रेड सिग्नल मिळतोय या 2 चेंडूवरती. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या झाली 43 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक होता. पॉइंटच्या रिझन मधनं सुंदर सेल टिपला जाईल. फलंदाज बाद.
बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती सफलता. अर्थातच 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर 3 चेंडूमध्ये एकही धाव नाही. टोटली धावसंख्या झाली 43 धावा. येणारे अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज समीर, ज्यानं तिसरं षटक हाताळलं होतं, 10 धावा खर्च केल्या होत्या. तोच पुन्हा एकदा गोलंदाज. नवीन फलंदाज नरेश मैदानामध्ये येत आहेत, अर्थातच स्ट्राईक वरती असतील. नक्कीच या षटकामध्ये 10-15 धावा आल्या तर मात्र एक सन्मानजनक स्कोर उभा राहू शकतो दहिगाव संघापुढे, कारण अफलातून गोलंदाजीचा भरणा आहे सुपरवाईज संघाकडे. यावेळेस पहिला चेंडू शॉट ऑफ लेंथ होता, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली आणि सुंदर झेल टिपतील. विजय अतिशय सुरेखरित्या झेल टिपतायत. फलंदाज बाद नरेश, बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्याच चेंडू थोडंसं शॉर्ट ऑफ लेंथ बघायला भेटला, परंतु मिस टायमिंग होतं आणि सुंदर झेल टिपला आणि पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवत आहेत समीर. अफलातून गोलंदाजी चालू आहे समीर या गोलंदाजीची. यावेळेस नो चान्स, येईल षटकार आउट ऑफ द पार्क. 6 धावा. थँक्यू डीजे. ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं, अक्षय जणू काय म्हणतो आहे मी थांबणार नाहीत, विकेट कितीही जाऊ द्यात, परंतु माझं काम मी यशस्वीरित्या पार पाडेन. त्याचप्रमाणे फलंदाजी यावेळेस कमबॅक केलं जात आहे गोलंदाज समीर याच्याकडनं, कारण गेल्या चेंडूवरती षटकार आला. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर लगेचच कमबॅक. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 49 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात त्या सुपरवाईज कसारा संघाच्या. येणारे 3 चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ. तुम्ही हा चेंडू अक्षयला मात्र फेकू शकत नाहीत. आउट ऑफ द पार्क. जवळ जवळ अक्षयच्या बॅटमधनं निघालेला हा तिसरा षटकार. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख आहेत. 30 यार्ड सर्कल मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होईल. एकच धाव मिळेल. 56 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू. फर्स्ट इनिंगचं शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये आणि यावेळेस पंचांचा आम्हाला इशारा आलाय. 2 धावांचं पॅनलाइज केलं जात आहे सुपरवाइज कसारा संघाला, कारण शूज ट्रॅक टी शर्ट कंपल्सरी आहे. आणि यावेळेस फलंदाजांना वाटलं होतं की चेंडू वाईड जाईल, परंतु सुंदर गोलंदाजी समीर याच्या माध्यमातून बघायला भेटली. 5 षटकाच्या अखेरीस टोटल धावसंख्या आहे
2 धावा मायनस केल्या जात आहेत. अर्थातच टोटल धावसंख्या होती 56 धावा. त्यामध्ये 2 धावा मायनस, अर्थातच 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट असेल दहेगाव संघापुढे. आणि नक्कीच एका एका धावेचं ज्याप्रमाणे राजनीतीमध्ये अर्थातच एका एका मताचं भरपूर महत्त्व असतं, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये एका एका धावेचं भरपूर महत्त्व असतं. इथे 2 धावा पॅनलाइज केल्यात. अर्थातच ट्रॅक फलंदाजाकडे बघायला भेटली नाही आणि आम्हाला इन्फो सुद्धा केलं नव्हतं. या कारणास्तव 2 धावा पॅनलाइज, अर्थातच 2 धावा मायनस केल्या जात आहेत. 56 धावा होत्या, 2 धावा मायनस केल्या. 54 आणि 55 धावांचं टार्गेट दहेगाव संघापुढे आहे. अर्थातच येणारे 30 चेंडू आणि धावा चेस करावे लागतील. 55 धावा. चला क्षेत्ररक्षण सजवा. सुपरवाइज कसारा संघ. टार्गेट सेट केले गेले 55 धावांचं. सलामीची जोडी. चला दहेगाव संघ सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा, कारण संध्याकाळचं सत्र आहे. ज्याप्रमाणे आजच्या दिवसाची सुरुवात 6:13 झाली, अर्थातच सूर्योदय 6:13 झाला आणि सूर्यास्ताचा वेळ 7:02 आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये. कुणाल आणि अनिकेत सलामीची जोडी जात आहे. तसेच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतील. वैयक्तिक पहिलं षटक, अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. चेंडू सोपवलं जात आहे. कर्णधार सुपरवाइज संघाकडनं किरण या गोलंदाजा समोर. या संध्याकाळच्या सत्रामध्ये या मॅचमध्ये कोणाचं वर्चस्व असेल हे बघायचं आहे. अर्थातच 55 धावांचं टार्गेट सेट केले गेले सुपरवाइज कसारा संघाकडनं. कस्ती तूफान से निकल सकती है, आग बुझाकर फिर जल सकती है, हिम्मत मत हारना मेरे दोस्त, क्योंकि किस्मत कभी भी बदल सकती है. इथे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये एका चेंडूवरती फलंदाज हिरो असतो, तर दुसऱ्या चेंडूवरती लगेचच झिरो होत असतो. म्हणून म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनली. पहिल्या चेंडूला सन्मान देत आहेत फलंदाज कुणाल. अर्थातच सुरेख खेळ खेळला जातोय दहेगाव संघाकडनं. पहिल्या चेंडूला सन्मान, कारण फुलर लेनचा चेंडू होता. जवळजवळ यार्क लेंथला चेंडू गोलंदाज किरण यानं ट्रॅव्हल्स केला होता आणि हलक्या हाताने खेळून काढला. अर्थातच श्री गणेश होईल पहिल्या चेंडूवरती दहेगाव संघाची. दरम्यान दुसरा चेंडू अनिकेत ऑन स्ट्राइक. यावेळेस फ्रंट फुटवरती आले होते. ऑन साइडची दिशा स्पष्ट करायची होती, परंतु शेवटच्या मोमेंटला विचार करायला गेलं तर वाईड चेंडू, अवांतर धाव, आउटसाइड दी लेग स्टंप बघायला भेटला.
आम्हाला जणू काय वाटलं होते की चेंडू अंगावरती आदळला, कारण गोलंदाज सरळ रेषेमध्ये येतोय. यावेळेस पुन्हा एकदा तीच लाईन बघायला भेटते. पंचांचा इशारा सुद्धा तोच येईल. आउटसाइड द लेग टाइम. पंचांचा इशारा देतोय वाईड चेंडू. अवांतर धाव. यावेळेस फुलर लेंथ वारंवारता एकच अटॅक केलं जाते, अर्थातच यार्कर लेंथ ने गोलंदाजी करतायत. ज्याप्रमाणे जसप्रीत बुमराह जवळजवळ 6 चेंडूमध्ये 4 यॉर्कर तर असतात, त्याचप्रमाणे इथे 2 चेंडू यॉर्क लेंथने फेकले गेलेत. यावेळेस मिस टायमिंग, चेंडू हवेत. कॉलिंग थोडंसं चुकीचं ठरलंय, कारण जवळजवळ 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावले होते आणि शेवटच्या मोमेंटला मात्र झेल काय पकडू शकले नाहीत. अर्थातच जीवदान मिळेल अनिकेत या फलंदाजाला. 1 धाव मिळत आहे. टोटली धावसंख्या झाली आहे 5 धावा. 3 चेंडू टाकले गेलेत. 5 धावा खर्च करतायत गोलंदाज किरण. डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. प्रत्येकी चेंडू मात्र विचार करून टाकला जातोय गोलंदाज किरण याच्याकडनं. यावेळेस पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय. थोडस विचार करून फलंदाजी सुद्धा करतायत कुणाल. ज्याप्रमाणे गोलंदाजी होत आहे त्याचप्रमाणे फलंदाजी सुद्धा, कारण चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि वाईट चेंडूवरती अर्थातच खराब चेंडूवरती मोठा प्रहार करणं एखाद्या चांगल्या फलंदाजाचं यावेळेस फटका सुरेख आहे, परंतु 2 धावा दर्शवल्या जात आहेत. या दुहेरी धाब्याने धावसंख्या 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक सेकंड मनोज. पहिला चेंडू 1 धाव. यस 8 धावा. वाईड +1 होतं. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर वाईड, त्यानंतर वाईड +1, त्यानंतर सिंगल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर ह्या 2 धावा. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अलॉंग द कार्पेट सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. एकही धाव नाही. सुंदर क्षेत्ररक्षण चेतन मात्र करतायत. एका षटकाच्या अखेरीस टोटल धावसंख्या झाली आहे 8 धावा आणि एक यशस्वी षटक मी म्हणेन, कारण टार्गेट सेट केलं गेलं आहे 55 धावांचं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. सुंदररित्या इथे गोलंदाजी बघायला भेटली, कारण त्यामध्ये 3 अवांतर धावा होत्या. टोटली धावसंख्या 8 धावा एका षटकाच्या अखेरीस. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. प्रकाश आपल्या संघासाठी ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवत आहेत. यावेळेस फ्रंट फूट वरती आले होते. ऑन साइडची दिशा स्पष्ट केली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावांचा कॉलिंग. जवळजवळ शेवटच्या मोमेंटला इथे चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा धावून पळून यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. शेवटच्या मोमेंटला नक्कीच चेंडू अडवला आणि 2 धावा. सुपरवाइज संघाचा क्षेत्ररक्षक संदीप याने मात्र 2 धावा बसवल्यात. धावसंख्या झाली 10 धावा.
यावेळेस सुरेख फटका, नो चान्स, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, चौकार. यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र धावतील, परंतु जे काही जज करू शकले नाहीत. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटलं, कारण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर अर्थातच सीमेरेषेवरती जवळ क्षेत्ररक्षक धावले होते. चेंडूला कॅरी केली जाते, फेक केली जाते, तत्पूर्वी मात्र 2 धावा येणार. टोटली धावसंख्या झाली 16 धावा. पहिला चेंडू 2 धावा, दुसरा चेंडू 4, त्यानंतर 2. या वेळेस थोडंसं कमबॅक, निर्धाव चेंडूची सांगता. अर्थातच या चेंडूवरती कोणतीही धाव बघायला भेटली नाही. थोडंसं कमबॅक करण्याचं काम, कारण 3 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्या होत्या. चौथ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकला जातोय. धावसंख्या स्थिरावली आहे, धावसंख्या आहे 16 धावा. यावेळेस पुन्हा एकदा फ्रंट फूट वरती आले होते, झेल घेण्याचा प्रयत्न नाना यांचा बघायला भेटला, परंतु अपयश येत आहे. चेंडू अडवला जात आहे, फेक केली जात आहे, तत्पूर्वी मात्र 2 धावा येतील. शेवटचा चेंडू शिल्लक. टोटल धावसंख्येचा विचार करायला गेला तर 18 धावा. एक चेंडू शिल्लक आहे, 5 चेंडू टाकले गेलेत. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल सोडत आहेत. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे यशस्वी ठरेल. जवळ या षटकामध्ये विचार करायला गेला तर 4 वेळा चेंडू हवेत होता, परंतु झेल घेण्याचं अर्थातच कोणालाही यश आलं नाही. आणि जवळ प्रत्येकी चेंडूवरती 2-2 धावा मिळाल्या त्या दहेगाव संघाला. आणि टोटली धावसंख्या झाली आहे 20 धावा. पंचावन्न धावांचं टार्गेट सेट करू शकले होते सुपरवाइज कसारा संघ. आणि यावेळेस 2 षटकाच्या अखेरीस दहेगाव संघाची धावसंख्या बघायला गेलं तर 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक संपुष्टात आलेत. येणारे मात्र 18 चेंडू असतील. आणि यापुढे अजूनही धावसंख्येची गरज आहे 35 धावांची. 18 चेंडू 35 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक. नाना गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. थोडंसं चक्रव्यूह आखलं जात आहे. यावेळेस डीप मध्ये 5 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत.
अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटकांनंतर तिसरं षटक नाना गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, परंतु चेंडूची उंची आणि लांबी बघावी लागेल. जवळ जवळ चेंडू आउट ऑफ दी पार्क. कुणालाच्या बॅटमधनं निघतोय हा आगाज एल्गार षटकार. मी म्हटलं होतं चांगल्या फलंदाजीचं वैशिष्ट्य असतं चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूवरती मोठा प्रहार करणं. त्याचप्रमाणे फलंदाजी कुणाल करतायत. यावेळेस सुद्धा ऑन फायर होत आहेत, परंतु फटका फसलाय आणि जवळ जवळ झटका बसेल दहिगाव संघाला. अर्थातच फलंदाज बाद. कुणालची खेळी मात्र इथे संपुष्टात येत आहे. बॅटचा फ्लोचा विचार करायला गेला तर जणू काही वाटलं होतं षटकार जाईल, परंतु उंची भरपूर होती, लांबी कमी. परिणाम स्वरूपी डगआउट कडे वळतायत फलंदाज कुणाल. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या झाली 26 धावा. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं होतं, त्यानंतर गोलंदाज मात्र कमबॅक करून देत आहेत. अर्थातच विकेट्स मिळतोय नाना या गोलंदाजाला. नवीन फलंदाज इंटर होईल मैदानामध्ये विकी. दरम्यान तिसरा चेंडू अनिकेत बॅकफुट वरती गेले होते, कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, थोडाही फंबल न होता लगेचच चेंडू फेकला जातोय आणि एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. फटका सुद्धा सुरेख होता, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक अर्थातच तैनात केला गेला होता. यावेळेस व्हेरिएशन बघायला भेटलं गोलंदाज नाना याच्याकडनं. नक्कीच कमबॅक करता येते, कारण पहिला चेंडू मोठा फटका अर्थातच षटकार आला होता, त्यानंतर विकेट्स, त्यानंतर सिंगल, त्यानंतर निर्धाव चेंडू टाकला जातोय. थोडंसं कमबॅक करण्याचं काम नाना करतायत. टोटल धावसंख्या आहे 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस विकी याच्या बॅटमधनं दमदार अफलातून फटका येतोय षटकार. धावसंख्या झाली 33 धावा या 6 धावेनंतर. यावेळेस झेल उडाला होता, धोक्याची घंटा वाजत होती दहेगाव संघाकडनं, परंतु झेल काही घेतला नाही. अर्थातच एक धाव मिळाली. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि षटक क्रमांक सुद्धा तिसरं संपुष्टात येत आहे 3 षटकाच्या अखेरीस. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही येणारे 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धावा. अर्थातच यापुढे एका षटकामागे 10.50 ची सरासरीने धावा काढाव्या लागतील दहेगाव संघाला. परंतु गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय किरण, ज्यानं मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळलं होतं. केवळ 8च धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाजावरती पुन्हा एकदा विश्वास जतवला जातोय. हा विश्वास मात्र किती परत सार्थक ठरेल हे बघावं लागेल. 12 चेंडू येणारे 21 धावा अजूनही गरज आहे दहेगाव संघाला. परंतु फलंदाजीसाठी अजूनही मैदानामध्ये विकी आणि अनिकेत सलामीसाठी आला होता. हे मात्र अफलातून फलंदाजी चालू आहे. 12 चेंडू 21 धावा. यावेळेस सन्मान दिला जातोय चेंडूला. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धावेचं कॉलिंग. थोडंसं फंबल झाले होते, परंतु अनिकेतचा नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु विकी मात्र नाकारणार. 1 धाव. या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या झाली 35 धावा.
येणारे 11 चेंडू, धावसंख्येची गरज आहे 20 धावा. यावेळेस मिडल स्टिक वरनं चेंडू मात्र निघून जात आहे. अर्थातच यष्टी रक्षक एकनाथ यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची सांगता. थोडस कमबॅक करतायत गोलंदाज किरण. जसे चेंडू कमी होत जात आहेत तसं समीकरण मात्र अवघड होत जाईल. 10 चेंडू 20 धावांची गरज आहे अजूनही. प्रत्येकी चेंडूवरती 2-2 धावा येणं खूप गरजेचं असेल दहेगाव संघाला. यावेळेस फ्रंट फुटवरती आले होते. ऑन साईडची दिशा स्पष्ट करायची होती परंतु शेवटच्या मोमेंटला हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव मिळाली. डिक्लेअर झोन दर्शवलं जात आहे. हे एकेरी धाव ऍड केली जाईल दहेगाव संघाच्या अकाउंटमध्ये. टोटली धावसंख्या झाली 36 धावा. येणारे 9 चेंडू 19 धावांची गरज आहे अजूनही दहेगाव संघाला. 9 चेंडू 19 धावा. विकी ऑन स्ट्राईक आहे. एक षटकार या फलंदाजाच्या फळीमधनं बघायला भेटलाय. येणारे 9 चेंडू 19 धावा. हृदयाची धडधड आणि काळजाचा ठोका मात्र वाढतोय. ऑन साइडला फटका सुरेख आहे. थोडसे चुकीचं क्षेत्ररक्षण. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत भास्कर सॉरी प्रकाश. फेकी सुद्धा सुरेख आणि कलेक्ट करू शकलेत इझिली परंतु फलंदाज बाद होतील. अनिकेतला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. थर्टी यार्ड सर्कल मध्ये मात्र चेंडू कॅरी करू शकले नाही परंतु डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटलं प्रकाश याच्याकडनं. लगेचच वेळ न घालवता चेंडूला कॅरी केलं. फेकी केली आणि जवळजवळ रनआउटच्या रूपामध्ये विकेट्स फेकली गेली. फलंदाज अनिकेत याची. धावसंख्या झाली आहे 37 धावा. येणारे 8 चेंडू 18 धावांची गरज. 8 चेंडू 18 धावा. अफलातून गोलंदाजी करतायत गोलंदाज किरण. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5वं षटक आहे. या 5व्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेत. दरम्यान 5वा चेंडू. विकी ऑन स्ट्राईक. यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ बघायला भेटला. आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येईल. वाईट चेंडू अवांतर धाव. अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला ठेवायचं होतं परंतु भरपूर यष्टांच्या लांब. अर्थातच आउटसाइड दी लेग ऑफ स्टंप. एक धाव ऍड केली जाईल. 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ऑन साइडला पुन्हा एकदा थोडस चेंडू मात्र कलटनीय दिशा देतोय आणि डीप मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण करतील पुन्हा एकदा प्रकाश. एकच धाव मिळेल सॉरी 2 धावा धावून पळून कंप्लीट केल्या. टोटली धावसंख्या झाली 40 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. 7 चेंडू 15 धावांची गरज. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय. फेकून दिलाय मिड विकेट डोक्यावर ना. विकेटच्या बॅट मधनं निघालेला आउट ऑफ द पार्क षटकार. अजूनही 9 धावांची गरज. 7 चेंडू 15 धावांची गरज होती. यावेळेस समीकरण येऊन ठेवलंय 6 चेंडू 9 धावा. 6 चेंडू 9 धावा. येणारे 6 चेंडू सांगून जातील कोण सामना जिंकेल. 5 चेंडू अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी करत होता किरण परंतु शेवटचा चेंडू मात्र थोडासा खराब होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाज विकी यानं. पाठवून दिला मिड विकेटच्या डोक्यावरनं शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार आणि पूर्णपणे सामना अर्थातच विजयाची स्वप्न दाखवलीत विकी या फलंदाजानं. 6 चेंडू 9 धावा.
6 चेंडू 9 धाबांची गरज असताना गोलंदाज निवडला जातोय, अर्थातच चेंडू दिले जातोय गोलंदाज संतोषाच्या हातामध्ये. एक विश्वास दाखवलाय. संतोष या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय सुपरवाइज कसारा संघाच्या कर्णधाराने. 6 चेंडू मध्ये 9 धावा डिफेन्स करायच्या आहेत गोलंदाज संतोषाला. अजूनही मात्र मैदानामध्ये आपण पाहू शकाल विजय आणि विकी अफलातून फलंदाजी करतायत. पहिला चेंडू ऑन स्ट्राइक विजय. पहिल्या चेंडूला अलॉंग द कार्पेट, एक धावाचं कॉलिंग. दुसऱ्या धावामध्ये कन्वर्ट होईल का धाव, परंतु एकच धावावरती समाधान मानावं लागेल. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा आणलं जाते विकी याला, कारण विकीच्या बॅटमधनं जवळजवळ 2 षटकार बघायला भेटलेत. यावेळेस समीकरण बदलेल. 5 चेंडू 8 धावांची गरज. पाच चेंडू 8 धावा. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू, एकेरी धाव मिळेल या चेंडूवरती. येणारे 4 चेंडू 7 धावांची अजूनही गरज आहे दहीगाव संघाला. हु विल विन दिस मॅच. येणारे 4 चेंडू सांगून जातील. धावा लागणार आहेत 7 धावा. सहा चेंडू मध्ये 9 धावांची गरज होती. 2 चेंडू वरती 2 धावा खर्च केल्या गोलंदाज संतोषानं. आणि यावेळेस थोडंसं कान मंत्र दिले जात आहेत गोलंदाज संतोषाला एकनाथ सरांकडनं. चार चेंडू 7 धावा. येणारी संध्याकाळ कोणाच्या नावावरती होते. शॉट ऑफ लेंथ इथे मिस टायमिंग होता, परंतु डीप मध्ये शतरक्षक आहे. चेंडू मात्र काही समजू शकले नाहीत. जवळ जवळ चेंडू निघून जातोय सीमापार. 4 धावा. तीन चेंडू 3 धावांची गरज. येणारे 3 चेंडू अजूनही 3 धावा काढाव्या लागतील दहीगाव संघाला जिंकण्यासाठी. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग, अर्थातच सामना जिंकायचा असेल दहीगाव संघाला तर 3 चेंडू मध्ये 3 धावा काढाव्याच लागतील. येणारे 3 चेंडू 3 धावा. यावेळेस आउटसाइड दिले एक्स्ट्रा. पंचांचा इशारा येईल. वाईड +1. एकूण 2 धावा. यावेळेस गोलंदाज मात्र चुकी करतोय, कारण 3 चेंडू मध्ये 3 धावा होत्या. वाईट चेंडू टाकला जातोय आणि वाईट +1 2 धावा मिळाल्या. आता मात्र थोडंसं समीकरण बदलेल. सामना थोडासा झुकलाय दहीगाव संघापुढे, परंतु क्रिकेट आहे इथे 2 चेंडू जर निर्धाव टाकले तर मात्र पुन्हा एकदा कलटणीय सामना होईल. येणारे 3 चेंडू 1 धावेची गरज आहे. आणि जवळ जवळ हा सुद्धा चेंडू आउटसाइड दिले एक्स्ट्रा. आणि सामना जिंकला आहे दहीगाव संघानं. अभिनंदन, तसेच पराभूत संघाचं कौतुक. व्हॉलेंटियर, आपण जी खुर्ची घेऊन गेले आहात ती लगेचच समालोचन कक्षाकडे घेऊन यायचं आहे. आणि शेवटचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम गोड. आजच्या दिवसामध्ये सर्व प्रेक्षक वर्गांचा मी मनपूर्वक आभार आहे. ज्याप्रमाणे कालच्या दिवसामध्ये अतिशय सुरेखरित्या तुम्ही साथ दिली, त्याचप्रमाणे आजच्या दिवसामध्ये सुद्धा ती साथ मिळाली. तुमचं मनपूर्वक मी आभारी आहे. तसेच व्हॉलेंटियर तुमचं सुद्धा मनपूर्वक आभारी. तसेच टेनिस cricket.in माध्यमातून इथे थेट प्रक्षेपित दाखवलं जात आहे. अर्थातच ओमकार आणि प्रथमेश यांचं सुद्धा शब्द सुमनानं मी आभार मानतोय. तसेच कोरर दिलीप बरसट यांचं सुद्धा शब्द सुमनानं आभार. तसेच पंचांचं सुद्धा मनपूर्वक आभार. आणि आजचा दिवस इथेच संपला असं घोषित करून मी रजा घेतोय.